नमस्कार. आपल्या बारामती तालुका हा विकसनशील तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातले ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव म्हणजे माळेगाव आणि या माळेगावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज खर तर आपण सर्वजण चर्चा करत आहोत. बारामती तालुक्यामध्ये माळेगाव हे ऐतिहासिक गाव आपण सर्वजणांनी पाहिले आहे. पूर्वीचं गाव आणि आजचं गाव हे फार मोठा बदल होत चाललेला आहे आणि म्हणून अशा या गावामध्ये एक विकासाची घोडदौड असावी, एक येथील नागरिकांना सेवा सुविधा अधिकच्या चांगल्या उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने खर तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी 2021 साली माळेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हे गाव बदलण्यास सुरुवात झाली. वास्तविक पाहता या नगरपंचायतीच्या प्रशासन आल्यापासून आजवर बरंच काय बदल घडून गेलेला आहे. हरित गाव म्हणून या माळेगावला एक चांगल्या पद्धतीचे पुरस्कार 2 ते 3 पुरस्कार आज राज्यस्तरावरले मिळालेले आहेत. आणि मग ही अशी प्राप्त स्थिती असताना भौगोलिक दृष्ट्या माळेगावची प्राप्त स्थिती चांगली आहे. या पार्श्वभूमीवरती खऱ्या अर्थानं अधिक चांगला निधी या गावाला असावा. त्याच्यामध्ये रस्ते, दिवाबत्ती, पाण्याची सुविधा, सांडपाण्याची व्यवस्था आणि आरोग्याच्या सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि इथला नागरिक सुजान सुफलाम आणि इथल्या विद्यार्थी, युवक आणि महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं या भावनेतनं खऱ्या अर्थानं जवळपास 350 कोटी रुपयाच्या निधी राज्यस्तरावरला विशेषतः दादांनी आपल्या गावासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ह्या सगळी प्रक्रिया पूर्णत्वाला आणण्यासाठी शेवटी उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस हा निधी उपलब्ध केला त्यावेळेस खाली टीम चांगली लागते आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या या निवडणुकीमध्ये आज आपण सर्वांनी बघितलेलं आहे की माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी योगेश सुयोग सातपुते यांना संधी गावकऱ्यांनी दिली, मतदारांनी दिली. त्याचबरोबर अत्यंत कर्तव्यदक्ष आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे नगरसेवक त्यामध्ये निवडून आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये वरच्या क्रमांकाने कोण निवडून आलेला आहे तर निश्चितपणे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या माळेगावचे माजी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सरपंच ते जयदीप भैया तावरे यांनी खऱ्या अर्थानं अधिक चांगलं मतदान घेऊन या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या ठिकाणी तिथल्या मतदारांनी त्यांना पाठवलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर अनेक लोकांची टीम त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. 17 सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की ही सगळी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया खाली कोण टीम काम करते ह्याच्यावर बरेचसे अवलंबून असते. शासन स्तरावरला जो काही निधी येतो असतो तो निधी खाली अधिक चांगल्या पद्धतीने वापरणं कोणाकडे देऊ शकते जबाबदारी. तर ते एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणाऱ्या जे जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आहेत, जनतेने निवडून दिलेले नगराध्यक्ष आहेत, अशा पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये हा कारभार दिला पाहिजे. आणि तोच कारभार आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी आपले जयदीप भैया तावरे यांच्याकडे गटनेते म्हणून जबाबदारी दिलेली आहे. आता गटनेते पदाची जबाबदारी खऱ्या अर्थाने पार पाडत असताना त्यांना सगळ्या सभागृहाला बरोबर घेऊन जायचं, पुढे जायचं आहे. 2-3 समन्वय साधायचे आहेत. एक पक्ष पातळीवर पक्ष पुढे न्यायचा आहे, दुसरं नगरसेवक सभागृहामध्ये व्यवस्थितरित्या कामकाज करण्यासाठी त्यांचं सहकार्य घ्यायचंय आणि तिसरं शासनाच्या निकषामध्ये बसवून ज्या काही विकासाच्या सेवा सुविधा आहेत त्या सेवा सुविधा अधिक चांगल्या गतीने, अधिक वेगाने कशा पद्धतीने यशस्वी करता येतील अशा पद्धतीचं काम, अत्यंत महत्वाची जबाबदारी खऱ्या अर्थानं दादांनी योगेश आपल्या जयदीप भैयांबरोबर दिलेली आहे. जयदीप भैयांचं कामाचा अनुभव आहे, त्यांच्या वडिलांचा त्यांना वारसा आहे. निश्चितपणे ते या कार्यामध्ये खूप चांगलं काम करतील. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर भैया, आज तुमच्याकडे एवढी मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी स्वीकारत असताना, जबाबदारी घेत असताना निश्चितपणे आमची एकच तुम्हाला विनंती असेल की जसं बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगराध्यक्षांचं कार्यालय, विशेषतः नगरपालिकेचं कार्यालय कसं आहे, मार्केट कमिटीचं कार्यालय कसं आहे, पंचायत समितीचं कार्यालय कसं आहे, हे सगळे कार्यालय, जर दूध संघाचं कार्यालय, राष्ट्रवादी भवन कसं, हे सगळे कार्यालय अधिक अद्ययावत झालेले आहेत. तिथल्या पदाधिकाऱ्यांना काम करण्याची अतिशय चांगल्या पद्धतीची ऊर्जा निर्माण होत आहे, आकर्षण वाटतं कामामध्ये. तशाच पद्धतीचं भैया तुमच्यावर जबाबदारी
सुयोग भैयांबरोबर नगराध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी, सभागृहावर जबाबदारी आहे. तर प्रशासकीय इमारत चांगल्या पद्धतीची तुम्ही उभा राहा, रस्ते व्यवस्थितरित्या मेंटेन करा. 7 मीटर, 8 मीटर, 9 मीटर आणि 12 मीटर रस्ते करत असताना अगोदर स्ट्रीट लाईट व्हावे, सांडपाण्याची व्यवस्था अगोदर व्हावी, नंतर रस्ते व्हावेत. काही वेळेस असं होतं, रस्ते होतात आणि नंतर सेवा सुविधा होत राहतात, त्यामुळे नुकसान होतं. तर तुम्ही एक सुज्ञ नागरिक आहात, तुम्ही एक सुज्ञ पदाधिकारी आहात. आमची एकच विनंती आहे की ह्या माळेगावच्या प्रत्येक नागरिकाच्या कुटुंबातला काही का होईना निधी आज खऱ्या अर्थाने विकास कामाला जात असतो आणि मग त्या निधीचा उपयोग तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्णत्वाला आणाल, अशा पद्धतीची आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. अजून दुसरं याच्यातनं एक विनंती करणार आहे की परवाला सचिन शेठ सातव यांनी नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये सत्कार समारंभ पत्रकारांचा घेतला होता. त्यावेळेस खरं तर बारामती शहरातल्या पत्रकारांसाठी त्यांनी प्रशासकीय भवनमध्ये एक हॉल उपलब्ध करून देणार अशा पद्धतीची घोषणा दादांना विचारून केलेली आहे. तर तशा पद्धतीचं एक आपल्या या प्रशासकीय कार्यालयामध्ये जर पत्रकारांसाठी एक हॉल उपलब्ध करून दिला तर तिथं एक चांगले तुमच्या सभागृहातला एक मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला कुणाला विरोधी पक्षाच्या नेते मंडळींना कुणाला बोलायचं असेल तर त्या सभागृहात तुम्ही येऊ शकता. सत्ताधाऱ्यांना धोरणात्मक निर्णय एक्सपोज करायचे असेल तर त्या पत्रकारांच्या हॉलमध्ये येऊ शकता आणि तुम्ही प्रेस मीडियाला सामोरे जाऊ शकता. शेवटी कुठलंही कामकाज करत असताना प्रशासकीय कामकाजामध्ये अत्यंत सुसूत्रता असली पाहिजे आणि ती सुसूत्रता आपण, तुम्ही आणि नगरसेवक आपले जे मान्यवर निवडून आलेले आहेत ते मान्यवर आणि गावातले जे काही पदाधिकारी आहेत, भाऊ आहेत, काका आहेत, इतर सर्वच नेते मंडळी आहेत, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही निश्चितपणे चांगलं काम कराल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जास्त वेळ न घेता आमच्या पत्रकारांचा मान सन्मान प्रतिष्ठा तुम्ही वाढवली, तशाच पद्धतीचं कामकाज आमच्याकडनं सुद्धा तुम्हाला सहकार्य होईल अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.